श्री स्वामी समर्थ. आयुष्यात येणारी अनेक संकटे आपल्या नकळत टळून जातात. ती टळलेली संकटे म्हणजेच गुरुकृपा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. आज आपण श्री स्वामी समर्थ सारामृतातील अध्याय 11 ते 21 चे पवित्र पठण ऐकणार आहोत. स्वामी समर्थांच्या कृपेने हे पठण आपल्या जीवनात शांती, समाधान आणि सकारात्मकता ऊर्जा निर्माण करते. मन एकाग्र करून श्रद्धा आणि भक्तिभावाने हे पठण ऐका. स्वामी समर्थाचे नामस्मरण करत त्यांच्या चरणी शरण जा. चला तर मग सुरू करूया. श्री स्वामी समर्थ सारामृत अध्याय 11 ते 21 चे पवित्र पठण. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ अध्याय 11. स्वामी समर्थ दयाधन आहेत. भक्तांचे दुःख दूर करतात. श्रद्धेने नामस्मरण करण्यास स्वामी कृपा करतात. जीवनात शांती लाभते. भक्तीने मार्ग सुकर होतो. श्री स्वामी समर्थ. अध्याय 12. स्वामी समर्थ कृपामूर्ती भक्तांची इच्छा पूर्ण करतात. विश्वासाने शरण गेल्यास संकटे दूर करतात. भक्तिभाव ठेवावा अंतरी. स्वामी सदैव सोबत असतात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ अध्याय 13. स्वामी समर्थांचा नाममहिमा महान. जप केल्याने मन शांत होते. भीती, चिंता दूर होते. जीवन आनंदी होते. श्रद्धा आणि सबुरी ठेवा. स्वामी कृपा लागते. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ अध्याय 14. स्वामी समर्थ भक्तवत्सल्य शरणगताचा उद्धार करतात. संकटकाळी धावून येतात. भक्ताचे रक्षण करतात. नामस्मरण करत राहावे. जीवन धन्य होते. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ अध्याय 15. गुरुचरणी शरण जावे श्रेष्ठा. स्वामी समर्थ मार्गदर्शिका. भक्तीने सेवा करावी. सर्व दुःख दूर होते. स्वामी कृपा लाभल्यावर जीवन सुखी होते. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ अध्याय 16. स्वामी समर्थ सर्वज्ञ आहेत. भक्तांचे रक्षण करतात. विश्वासाने प्रार्थना केल्यास मनोकामना पूर्ण करतात. श्रद्धेने नाम घेत राहावे. स्वामी कृपा होते. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ अध्याय 17. स्वामी समर्थ दीनदयाळू. निराशांना धीर देतात. भक्तांची परीक्षा घेतात. परंतु साथ सोडत नाहीत. आणि समर्पण भाव ठेवावा. जीवनात प्रकाश येतो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ अध्याय 18. स्वामी समर्थ चमत्कारपूर्ती. अशक्य शक्य करतात. भक्तांच्या अडचणी दूर करून योग्य दिशा दाखवतात. नामस्मरणाने सुख मिळते. भक्तीने जीवन बदलते. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ अध्याय 19. स्वामी समर्थाचे स्मरण करावे. संकटे दूर पळतात. भक्तिभावाने सेवा करावी. कृपादृष्टी लागते. श्रद्धा ठेवावी अंतरी. जीवन शांत होते.
श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ अध्याय 20. स्वामी समर्थ गुरुरूप जीवनाला दिशा देतात. अंधार दूर करून ज्ञानप्रकाश देतात. ज्ञानजप करत राहावे, सर्व दुःख नष्ट होते. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ अध्याय 21. स्वामी समर्थ कृपाळू भक्तांवर प्रेम करतात. शरण आलेल्याला उद्धार सदैव करीत राहतात. श्री स्वामी समर्थ. जप करा, जीवन यशस्वी होते. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सारामृत अध्याय 11 ते 21 चे पवित्र पठण इथे संपन्न झाले. स्वामी समर्थांची कृपा आपल्याला सर्वांवर सदैव राहो. हे पठण तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. अशा स्वामी समर्थांच्या पवित्र पठणासाठी आपल्या चॅनलसोबत नक्की जोडा. श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. 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 थँक्स फॉर वॉचिंग.